तालुक्यामध्ये भंडारी समाज संस्था वसई तालुका यांच्या वतीने जो वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे, तर सर्वप्रथम मी प्रवास समाजामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतो सर्व पदाधिकाऱ्यांचं। आज आता आपण बातचीत करणार आहोत ते भंडारी समाजाचे वसई तालुक्याचे अध्यक्ष माननीय श्री जयवंत रुमडे हे सांगणार आहेत की या कार्यक्रमाची रूपरेषा आणि किती पाहुणे आणि प्रमुख पाहुणे कोण कोण येणार आहेत ते। मी रुमडे साहेब आपल्याला सर्वप्रथम प्रवास समाजामध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो। काय सांगाल या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आणि कशा पद्धतीने या कार्यक्रमाची रूपरेषा आहे? नमस्कार, मी जयवंत रुमडे, भंडारी समाज संस्था वसई तालुक्याचा अध्यक्ष। आज आम्ही गेली 6 वर्ष भंडारी समाज संस्था वसई तालुक्यात भंडारी समाजाची घोडदौड चालू केलेली आहे आणि हा 6वं वर्ष आहे। थोडंसं यावर्षी आम्ही आमच्यात कमी राहिलं म्हणजे आमचे अध्यक्ष जे आमच्या संस्थापक अध्यक्ष संतोषजी टेंबोलकर हे आमच्यात राहिले नसल्यामुळे थोडंसं आमच्यात थोडीशी कमी आहे। तरी पण भंडारी समाज संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी जिद्दीने मेहनतीने ही संस्था उभी केलेली आहे। तसंच आपण हा 6वा वर्धापन दिवस चालू करत असताना बरेचसे लोकोपयोगी कार्यक्रम आपण पुऱ्या वसई तालुक्यात राबवत असतो। पहिलं म्हणजे महिलांना बचत गट चालू करून दिलेले आहेत। आज विरारला 4 बचत गट चालू झालेले आहेत। नाला चोपाऱ्याला आपण या वर्धापन दिवसाच्या अनुषंगाने 1 बचत गट चालू करतोय, जेणेकरून महिला चांगल्या तऱ्हेने कुठेतरी आपल्या घराच्या संसाराला हातबोट लागेल असं प्रयत्न हा भंडारी समाज संस्था करत आहे। दुसरं म्हणजे जे गृहोद्योग काही चालू आहेत त्यांच्याकडनंच काही लोक एकमेकांकडनं भंडारी समाजाची लोक वस्तू घेऊन त्यांच्या गृहोद्योगाला पाठबळ देत आहेत। दुसरं म्हणजे आम्ही सभासद नोंदणी जी चालू केलेली आहे, सभासद नोंदणी भंडारी समाज संस्था वसई तालुका त्याची सभासद नोंदणी चालू आहे। जर आपण अजूनपर्यंत सभासद झालेले नसाल तर पहिले सभासद व्हा। दुसरं म्हणजे वर्धापन दिवस 1 डिसेंबर 2024 रोजी वसई इथे धूमधडाक्यात चालू करतोय। त्याचं पहिलं म्हणजे आपण निमंत्रण नवनिर्वाचित जे वसईचे आमदार आहेत स्नेहाताई दुबे ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून येत आहेत। दुसरं जे नवनिर्वाचित आमदार नालासोपारा विरार ते राजनजी नाईक साहेब ते पण आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत। तर आपण पण सर्वांनी उपस्थित राहावं। तसंच आपले भंडारी समाजाचे सत्यवान यशवंत रेडकर साहेब हे पण आवर्जून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि अनेक मान्यवर मुंबईवरनं भंडारी समाजाचे पदाधिकारी ह्या कार्यक्रमाला येणार आहेत। तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं एवढं सांगून मी थांबतो। जय भंडारी। जय भंडारी।